जय भवानी, जय शिवराज. नमस्कार. आज आपण पुण्याहून सुरुवात करून पुरंदर किल्ल्याच्या अद्भुत प्रवासावर निघालो आहोत. पुणे ते पुरंदर किल्ला जाण्यासाठी एक नियोजित रस्ता आहे. पुणे ते सासवड जवळजवळ 30 किलोमीटर अंतर असून येथे सहजपणे बस किंवा गाडीने येऊ शकतो. सासवड ते नारायणपूर जे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. येथे पोहोचल्यावर पुढे पुरंदर घाटमाथ्यापर्यंत गाडीने जाऊ शकतो किंवा पायी चढाई करून किल्ला पाहू शकतो. पुरंदर किल्ला बसने प्रवास करायचा असल्यास पुण्याच्या स्वारगेटपासून सासवडसाठी बस मिळते. नंतर सासवडपासून नारायणपूरसाठी दुसरी बस किंवा खाजगी वाहने मिळतात. अंदाजे एकूण अंतर 50 किलोमीटर एवढे होते. पुरंदर किल्ल्याचा इतिहास खूप समृद्ध आणि महत्त्वाचा आहे. हा किल्ला 11व्या शतकात यादव राजांनी बनवलेला असून नंतर ब्राह्मणी, आदिलशाही आणि नंतर मराठा सत्ताधीशांच्या ताब्यात आला. पुरंदर मराठ्यांसाठी विशेष महत्त्व आहे कारण 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यामुळे त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. या गडावर अनेक युद्ध झाली आणि मुघलांच्या विरोधात मराठ्यांनी या किल्ल्याचा लष्करी वापर केला. 1665 मध्ये मुघल सरदार जयसिंगांनी किल्ला वेढा घातला आणि त्या युद्धात मोरारबाजी देशपांडे नामक शौर्यवान मावळ्याने वीरत्न दाखवले, पण त्याच्या शहादीनंतर किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना इतर 23 किल्ल्यांसह पुरंदर मुघलांना हस्तगीत करावा लागला. इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी या किल्ल्यावर झाला. किल्ल्याचा प्रवेश सकाळी 9 वाजता सुरू होतो आणि सायंकाळी 5 वाजता बंद होतो. कोणालाही या वेळेनंतर किल्ल्यावर राहण्याची किंवा त्रिशूळ लावण्याची परवानगी नाही. किल्ल्यावर मोबाईल फोन, कॅमेरे, ड्रोन वगैरे ताबडतोब जमा करावे लागतात आणि फोटो काढण्यास परवानगी नाही. किल्ला आणि सैन्याच्या व्यक्तीचे फोटो काढणे गंभीरपणे बंदी आहे. सिव्हिल सुरक्षा कारणांसाठी काही मार्ग जसे वज्रगडाचा मार्ग बंद केला आहे. सैन्याचा एक मार्ग लोकांसाठी खुला आहे आणि सैन्याचे जवान येथे सशस्त्र पहारेकरी म्हणून तैनात असतात. किल्ल्यावर येताना वाहनांची तपासणी होते आणि प्रत्येकाला ओळखपत्र, आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही सरकारी ओळखपत्र दाखवावे लागते. सैन्याचा किल्ल्यावर चढाई, पर्वतारोहण आणि लढाईसाठी प्रशिक्षण घेत असतो. त्यामुळे या क्षेत्राचा संरक्षण देणे आणि महत्त्वाचे सुरक्षा नियम पाळले जात आहेत. किल्ला स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी सैन्याकडे आहे, ज्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना किंवा पाहुण्यांना त्रास कमी होतो. या किल्ल्यावर आपल्याला काही इंग्रजकालीन चर्च पाहायला मिळतात. पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा महत्त्वाचा भाग आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थानही आहे. येथे पुरंदेश्वर मंदिर, केदारेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि एक संग्रहालय आहे, ज्यामध्ये या किल्ल्याचा इतिहास समर्पित आहे. हे ब्रिटिश कालीन चर्च आहेत. किल्ल्यावर आपल्याला एक श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्त महाराजांचे मंदिर पाहायला मिळते.
पुरंदर किल्ल्यावर आपल्याला मोरारबाजी देशपांडे यांचा स्टॅच्यू पाहायला मिळतो. पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटेसे महादेवाचं मंदिर दिसते. गडावर जाण्यासाठी फोन अलाउड नाही. इथं आपल्याला फोन जमा करावा लागतो आर्मीवाल्यांकडे. नंतर ते आपल्याला गडावर जाऊन जातात. इथे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे. इकडे जाताना आपल्याला पद्मावती तलाव पाहायला मिळते. पुरंदर किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा एक अभिन्न भाग आहे. हे छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, ज्यामध्ये जाता आपल्याला एक तोफ दिसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू पण आहे. संग्रहालयामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि इतिहासाशी संबंधित विविध माहिती व वस्तू, किल्ल्यांचा बांधणीचा इतिहास आणि त्यातील स्थापत्यशास्त्र, तसेच त्यांचे मॉडेल्स, किल्ल्यांच्या संबंधित लढाईच्या वर्णनाबाबत माहिती, युद्धातील शस्त्रे आणि वापरलेली शस्त्रे, पुरंदर माचीवरील बिनी दरवाजे, पुरंदेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर या ठिकाणांची माहिती, मोरारबाजी देशपांडेचे पराक्रमाचे पुतळे आणि त्यांच्याशी संबंधित प्रदर्शन, तसे इतर मावळ्यांची छायाचित्रे आहेत.